शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा विद्यार्थ्यांच्या संदर्भातला आहे। राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याचं चित्र आहे। त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र आज आपण समजून घेणार आहोत। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे। शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय, परिपत्रके, GR आपल्याला जर जाणून घ्यावयाचे असेल तर माझ्या या चॅनलमध्ये प्लेलिस्ट उपलब्ध आहे, त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता। आता आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांचं एक महत्त्वाचं पत्र जे 19 एप्रिल 2024 आहे ते जाणून घेऊया। हे पत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना पाठविलेलं आहे। पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत आणि या अनुषंगाने संदर्भ आहे तो माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे पत्र जे दिनांक 18/4/2024 आहे। पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया। उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपण राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याच्या बाबतीत प्रस्तावास मान्यता मिळण्याबाबत विनंती केली आहे। वरील नमूद प्रस्तावाच्या अनुषंगाने मला असे कळविण्याचे निर्देश आहेत की राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे। त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यासंदर्भात खालील सूचना देण्यात येत आहेत। राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक 22/4/2024 पासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात येत आहे। राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा। आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2023/प्रकरण 105/SD4 दिनांक 20/4/2023 नुसार कार्यवाही करावी। वरील सूचनांचे पालन होईल याबाबत दक्षता माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी घ्यावी असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। महत्त्वाचं असं पत्र आहे। राज्यात काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरलेली आहे। त्यामुळे राज्यातल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं पत्र या अनुषंगाने आलेलं आहे। आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।